नमस्कार भक्तांनो, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अमृतवाणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व राम भक्तांचे आणि साधकांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण साक्षात परब्रह्मस्वरूप श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या अधिकृत चरित्र ग्रंथातील एक अत्यंत हृदयस्पर्शी, अद्भुत आणि मानवी मनातील संशय दूर करणारी सत्य घटना पाहणार आहोत. भक्तांनो, आपल्या आयुष्यात जेव्हा भीषण संकट येतात, जेव्हा आपण आजारपण, दारिद्र्य किंवा अपयशाने घेरले जातो, तेव्हा आपण देवाला आणि सद्गुरूंना दोष देऊ लागतो. आपण देवाऱ्यासमोर दिवा लावतो, उपवास करतो, जप करतो, पण तरीही एखादे संकट आले की आपला विश्वास डगमगू लागतो. आपण उसासा टाकून म्हणतो, देवा, मी एवढी भक्ती करतो, रोज तुझा दिवा लावतो, तरीही तू माझे ऐकत का नाहीस? माझ्यावरच एवढी संकटे का? तू खरोखर माझ्या पाठीशी उभा आहेस का? असाच एक भयंकर संशय गोंदवलेकर महाराजांच्या एका अत्यंत गरीब भक्ताच्या मनात निर्माण झाला होता. तुपाचा दिवा पुन्हा पुन्हा विझल्यामुळे त्याने महाराजांच्या कृपेवरच शंका घेतली होती. पण त्या एका विझलेल्या दिव्यामागे महाराजांची कोणती अलौकिक, अदृश्य, लीलामयी कृपा दडलेली होती. संत आपल्या भक्ताचे संकटातून कसे रक्षण करतात हे दाखवणारी ही रोमहर्षक सत्य घटना आज आपण सविस्तरपणे ऐकणार आहोत. हा प्रसंग ऐकून तुमच्या मनातील सर्व शंका दूर होतील, हा माझा शब्द आहे. चला तर मग अत्यंत शांत चित्ताने या अमृतवाणीचा आनंद घेऊया. भक्तांनो, ही सत्य घटना आहे गोंदवलेच्या पावनभूमीतील. गोंदवले गावात एक अतिशय निष्पाप आणि गरीब शेतकरी भक्त राहत होता. त्याच्या घरात प्रचंड गरिबी होती. राहण्याला एक साधी कौलारू झोपडी होती आणि खाण्यापिण्याची भ्रांत होती. पण त्या भक्ताची एकच सर्वात मोठी संपत्ती होती, ती म्हणजे श्री गोंदवलेकर महाराजांवर असलेली अढळ श्रद्धा. तो भक्त रोज सकाळी आणि संध्याकाळी गोंदवले मठात यायचा, महाराजांच्या चरणावर डोके ठेवून दर्शन घ्यायचा आणि रोज नियमाने घरात देवाऱ्यासमोर शुद्ध तुपाचा एक छोटासा दिवा लावून श्रीराम जय राम जय जय रामचा जप करायचा. गरिबी असली तरी तो दिव्यासाठी तूप कसाबसा गोळा करायचा आणि भक्तिभावाने दिवा तेवत ठेवायचा. एकदा पावसाळ्याचे दिवस होते. त्या रात्री निसर्गाने अत्यंत भयानक रूप धारण केले होते. आकाशात विजांचा कडकडाट सुरू झाला. मुसळधार पाऊस आणि भयंकर वादळी वारा सुटला. वारा इतका भीषण होता की झाडांच्या फांद्या तुटून पडत होत्या, घराची कौले उडून जात होती. त्या गरीब भक्ताच्या झोपडीचे दार आणि खिडक्या वाऱ्याच्या वेगाने आदळत होत्या. चिखल आणि पाण्याचे लोट चोफेर वाहत होते. त्या भीषण वादळात त्या भक्ताने अत्यंत आस्थेने देवापुढे तुपाचा दिवा लावला. पण जसा त्याने दिवा लावला तसा वाऱ्याच्या एका जोराच्या झोताने तो दिवा क्षणात विझून गेला. भक्ताने पुन्हा काडीपेटी काढली, हात आडवे धरून पुन्हा दिवा पेटवला, पण वाऱ्याने पुन्हा तो दिवा विझवला. भक्ताने तिसऱ्यांदा चौथ्यांदा प्रयत्न केला. तुपाची शेवटची वात संपली, पण वाऱ्याच्या भीषण झोतामुळे दिवा काही केल्या जळेना. भक्ताचा धीर सुटला. वादळाच्या आवाजात आणि अंधारात बसून तो निराश झाला. त्याच्या मनात अचानक एक भयंकर संशयाची पाल चुकचुकली. तो संतापाने आणि दुःखाने स्वतःशीच म्हणला, मी रोज मठात जातो, महाराजांचे पाय धरतो, पोटाला चिमटा काढून देवाला तुपाचा दिवा लावतो, पण आज एका वादळात देव माझा एक लहानसा दिवा जळू देऊ शकत नाही का? मी एवढी भक्ती करतो तरीही महाराज माझे रक्षण का करत नाहीत? नक्कीच संत आणि देव आपल्याला मदतीला येत नसतात. हा सगळा माझा भ्रम आहे. त्या संशयाच्या आणि निराशेच्या गर्तेत तो भक्त रात्रभर जागाच राहिला. त्याचे मन महाराजांवरून उडाले होते. त्याला वाटले की आजपासून मठात जाणे आणि नामस्मरण करणे सोडून द्यावे. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. पाऊस थांबला होता, पण वातावरण अजूनही ढगाळ होते. तो भक्त अत्यंत उदास मनाने मठाच्या दिशेने निघाला. आज त्याच्या पायात उत्साह नव्हता, डोळ्यात भाव नव्हता. तो मठात आला, पण महाराजांसमोर न जाता लांब एका झाडाच्या कोपऱ्यात मान खाली घालून बसला. साक्षात परब्रह्म स्वरूप श्री गोंदवलेकर महाराजांनी आपल्या दिव्य दृष्टीने त्या भक्ताच्या मनातील वादळ आणि संशय आधीच ओळखलेला होता. महाराजांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखेच मायेचे हसू आले. महाराजांनी कारवाऱ्यांना पाठवून त्या भक्ताला आपल्या जवळ बोलावून घेतले. तो भक्त अनवाणी पायाने मान खाली घालून महाराजांसमोर येऊन उभा राहिला. महाराजांनी त्याच्याकडे पाहिले आणि अत्यंत करुणामयी आवाजात विचारले, काय बाबा, आज इतके लांब का बसलास आणि चेहऱ्यावर एवढी उदासी का आहे? भक्त काहीच बोलला नाही. तो गप्प राहिला. भक्तांनो, महाराजांनी जेव्हा आपले दोन्ही हात पुढे केले तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या सर्व भक्तांचे डोळे आश्चर्याने विस्फारले. महाराजांच्या दोन्ही हातांच्या तळहातावर आणि बोटांवर भीषण आगीने भाजल्यासारखे मोठमोठे तांबडे फोड आले होते. त्यांचे हात भाजून लाल झालेले होते.
महाराजांचे भाजलेले हात पाहून तो भक्त एकदम घाबरला. तो रडवेला होऊन म्हणाला, महाराज, हे काय झाले? तुमचे हे दोन्ही हात असे भयंकर कसे भाजले? मठात काही अपघात झाला आहे का? महाराजांनी त्या भक्ताच्या डोळ्यात पाहिलं आणि अत्यंत मायेने म्हणाले, बाबा, हे मठात नाही भाजले. हे काल रात्री तुझ्या झोपडीत भाजले. काल रात्री जेव्हा भयंकर वादळ आले होते, जेव्हा तू तुपाचा दिवा लावत होता, तेव्हा त्या वाऱ्याच्या तीव्र वेगाने तुझ्या झोपडीच्या वाळलेल्या कौलांना आणि गवताला आग लागण्याची वेळ आली होती. तुझ्या त्या दिव्याची एक ठिणगी तुझ्या झोपडीला भस्मसात करणार होती. महाराज पुढे होऊन म्हणाले, तू मला मनापासून आवडले होतेस, म्हणून मी काल रात्री अदृश्य रूपाने तुझ्या झोपडीत तुझ्या दिव्याभोवती माझ्या दोन्ही हाताचे छत्र धरून उभा होतो. मी वाऱ्याचे झोत माझ्या हातांवर झेलत होतो, जेणेकरून तुझ्या घराला आग लागू नये. तो वारा इतका भयंकर होता की शेवटी मी स्वतःच तो दिवा विझवून टाकला, कारण तुझा दिवा जळण्यापेक्षा तुझा जीव आणि तुझे घर वाचणे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे होते. महाराजांचे हे शब्द ऐकताच त्या भक्ताच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला काल रात्रीच्या स्वतःच्या विचाराची प्रचंड लाज वाटली. ज्या सद्गुरूंनी स्वतःचे हात भाजून घेऊन त्याचे घर आणि जीव वाचवला, त्यांच्यावरच तो संशय घेत होता. तो भक्त ढसाढसा रडत महाराजांच्या पायावर पडला आणि क्षमा मागू लागला. महाराज, मला क्षमा करा. मी अज्ञानी आहे. मला वाटले की तुम्ही मला विसरलात, पण तुम्ही तर माझ्या रक्षणासाठी आगीशी झुंज देत होतात. महाराजांनी त्याला प्रेमाने उठवले, कुरवाळले आणि म्हणाले, बाबा, संकटाच्या वेळी देव किंवा संत दिसत नाहीत म्हणून ते पाठीशी नाहीत असा विचार कधीच करू नका. संकट जितके भयंकर, सद्गुरूंचे रक्षण तितकेच मजबूत असते. तर भक्तांनो, विझलेल्या दिव्यामागे दडलेले सद्गुरूंच्या अदृश्य रक्षणाचे अद्भुत रहस्य आणि गोंदवलेकर महाराजांची ही सत्यकथा तुम्हाला कशी वाटली? संकटात सद्गुरू नेहमी पाठीशी असतात हा विश्वास तुमच्या मनात दृढ झाला आहे का? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर आजच्या या दिव्य घटनेने तुमच्या मनातील सर्व संशय दूर केले असतील आणि नामावरील श्रद्धा अधिक पक्की केली असेल, तर या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता एक लाईक नक्की करा. सद्गुरू नेहमी माझ्या पाठीशी आहेत या श्रद्धेला पाठिंबा देण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता श्रीराम समर्थ किंवा श्रीराम जय राम जय जय राम लिहून आपली हजेरी नक्की लावा. महाराजांचे असे डोळे उघडणारे, संसारात धीर देणारे आणि भक्तीचा खरा अर्थ सांगणारे ऐतिहासिक प्रसंग नियमितपणे ऐकण्यासाठी आपल्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अमृतवाणी या चॅनलला आता सबस्क्राईब करा. बोला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय.